नमस्कार. आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये उपवासाचे लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. हा लाडू पाहणा अगदी मस्त असा गोल, गरगरीत, मऊ, लुसलुशीत आणि दाणेदार तयार झालेला आहे. विशेष म्हणजे फक्त छोटे 2 चमचे तूप वापरून मी हे लाडू तयार केलेले आहेत. अजिबात साबुदाणा वापरलेला नाही. मस्त असे महिनाभर हावबंद डब्यामध्ये टिकतात. आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये घरोघरी घट बसवले जातात. ज्या घरामध्ये घट बसतात ना, त्या घरातील कोणती ना कोणती व्यक्ती 9 दिवसाचे उपवास करते. तर अशा 9 दिवस उपवास केल्यामुळे बऱ्याच जणांना कधीकधी थकवा येतो, अशक्तपणा येतो. तर असं होऊ नये ना, यासाठी तुम्ही जर असे लाडू बनवून ठेवले, सकाळ संध्याकाळ हा एक लाडू खाल्ला ना, तर तुम्हाला अजिबात थकवा वगैरे येणार नाही. त्यामुळे या नवरात्रीच्या उपवासाला असे लाडू जरूर करून पहा. खूप छान तयार होतात, पौष्टिक आहे, चवीला तर खूपच छान लागतात. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा.